Welcome back to Ingwa News. The ongoing beautification and development of connecting road from Aroba Bridge to Tue Junction, undertaken at cost exceeding rupees 3.5 crore, has been widely appreciated by local residents for improving infrastructure and enhancing the area's appearance. However, the project has also raised concern among environmentalists and members of farming community who allege that the soil generated during the work is being dumped into the nearby Khazan agricultural lands. They warn that such activity could harm the fragile coastal ecosystem and adversely impact traditional farming practices in the low-lying fields. नमस्कार. सध्या आम्ही आहोत आरोबा तुये हा मुख्य रस्ता आहे जंक्शन आणि ज्या ठिकाणी आरोबा आणि धारगळला जाणारा हा एक पूल आहे त्या पुलाच्या परिसरात आहोत आणि या परिसराचं सुशोभीकरण करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो आणि हा प्रवेश इथूनच मांजरे मतदारसंघात प्रवेश केला जातो आणि मांजरे मतदारसंघात प्रवेश करत असताना ठिकठिकाणी एखादे स्वागत कमान उभारावी, प्रवेशद्वारावर चांगल्या प्रकारे रस्ते आणि त्यांचं सुशोभीकरण व्हावं यासाठी आमदार जित आरोलकर हे सरकारच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत विकास करत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून या रस्त्याचे सुशोभीकरण करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं सुशोभीकरण 3.5 कोटीपेक्षा जास्त खर्च करून करण्यात येणार आहे आणि त्या दृष्टीने सध्या कामही सुरू आहे. या ठिकाणी चालण्यासाठी एक ट्रॅकिंग वॉक असेल किंवा फूड कोर्ट असेल, स्टॉल जे बेरोजगार युवक आहेत त्यांच्यासाठी एखादे स्टॉल, 1-2-4 स्टॉल असेल, गार्डन असेल आणि वेगवेगळ्या साधन सुविधा या ब्युटिफिकेशन परिसरात करण्याचा मनोदय आहे. तर दुसऱ्या बाजूने ही जी खाजण शेती आहे, ही खाजण शेती खरं म्हणजे या शेतामध्ये एखादी सुंगट पोसायची, मच्छी व्यवसाय करायचा त्याला मुभा असते, परंतु काही जी खाजण शेती आहे त्याचं पर्यावरणाची हानी करत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून ही खाजण शेतीही बुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर रस्त्याच्या बाजूलाही माती टाकून बुजवून ही जागा आम्हाला सोडा म्हणून सरकारवर दबाव तंत्राचा वापर केला जातो. या ठिकाणी खरं म्हणजे सरकारने जी आपली जागा आहे सुरक्षित ठेवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करण्याची गरज आहे आणि जे कोण खाजण शेती बुजवून या ठिकाणी वेगळ्याच पद्धतीचं व्यवसाय किंवा व्यवहार करत असेल तर त्याच्यावर कायद्याने कारवाई करण्याची गरज आहे. या ठिकाणी जे सुशोभीकरणाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे, हा एक आकर्षित असा रस्ता करण्याचा मनोदय आमदार जित आरोलकर यांनी तयार केलेला आहे. सरकारने या माध्यमाद्वारे वेगवेगळ्या जी पर्यटन स्थळं आहेत त्या पर्यटन स्थळाचाही तशाच प्रकारचा विकास करण्याची गरज आहे आणि जे मुख्य रस्ते आहेत त्या मुख्य रस्त्याच्या बाजूला जे काही जण अतिक्रमण करतात, अतिक्रमण करून स्टॉल वगैरे रस्त्याच्या बाजूलाच घालतात, त्यांच्यावर खरं म्हणजे कारवाई करण्याची गरज आहे. केवळ कारवाई करून चालणार नाही, तर यदा कदाचित त्या स्टॉलच्या बाजूला एखादी 2-4 वाहने थांबतात आणि मग वाहतूक कोंडी होते, एखाद्या वेळी सुसाट वेगाने वाहन जात असते आणि अपघातही घडत असतात. अशा वेळी रस्त्याच्या बाजूला जे कोण अतिक्रमण करून असे स्टॉल उभारतात आणि या ठिकाणी आता रस्त्याच्या बाजूला सुशोभीकरण केल्यानंतर अनेकांनी रस्त्याच्या बाजूलाच मातीचे भराव टाकलेले आहे. या ठिकाणी सुशोभीकरण झाल्यानंतर या ठिकाणी जी खाजगी जमीन आहे त्यामध्ये स्टॉल उभारले जातील, हॉटेल उभारली जातील असा मनोदय काही जण व्यक्त करतात. यावरही कुठंतरी नियंत्रण आलं पाहिजे. या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो, ही ज्यावेळी सुशोभीकरण करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असतं आणि जे सुशोभीकरण झाल्यानंतर हा प्रकल्प लोकार्पण केला जातो त्यावेळी स्थानिक पंचायती आणि सरकारच्या माध्यमातून याची व्यवस्थित जर निगा राखली तर असे प्रकल्प आणखी दर्जेदार होऊ शकतात अशी या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.